श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम श्रीराम. नामस्मरण आणि धोरणं आणि योजना आखण्यामागचा दृष्टिकोन. नामस्मरणामुळे व्यक्तीचं अंतःकरण सत्याच्या निकट राहतं. सर्वसामान्यतः चराचरावर सत्याची सत्ता असते असं समजलं जातं. या समजाच्या मुळाशी गेल्यास तो अचूक आहे हे लक्षात येईल. ह्या संदर्भात एक खास गोष्ट अशी आहे की जगात बहुतेक ठिकाणी राजाला, म्हणजे जो राज्यकारभार करतो, म्हणजेच विविध चांगल्या योजना आखतो आणि राबवतो, अशा राजाला ईश्वराचा अवतार मानला जाईल. पारंपरिक सुज्ञता अशी की राजानं ईश्वरी अवतार राहण्यासाठी राजधर्माच्या चौकटीत राहावं असा संकेत होता. लोककल्याणाची बांधिलकी ठेवावी अशी अपेक्षा होती. त्याचप्रमाणे अशा तऱ्हेने राजाची वागणूक राहावी आणि त्यानं ईश्वरी वा कल्याणकारी तत्व आविष्कृत करावं ह्यासाठी राजगुरूची व्यवस्थाही होती. या राजगुरूनं राजाला त्याच्या धर्मानं, त्याच्या कर्तव्यानुसार वागण्यात मार्गदर्शन करावं आणि राजानं राजगुरूची प्रतिष्ठा आणि मान राखावा अशी प्रथा होती. आजच्या काळात ईश्वरी इच्छा किंवा वैश्विक शहाणपण प्रगट होण्यासाठी, म्हणजेच लोककल्याणासाठी नामस्मरणाची आणि त्यातून होणाऱ्या आध्यात्मिक उत्थानाची आवश्यकता आहे. आत्मज्ञान मार्गाच्या पुनरुत्थानाची, पुनरुज्जीवनाची निकड आहे. सत्यशोधक धडपडीच्या पुनरुत्थानाची गरज आहे. नामस्मरणामुळे, विशेषतः त्यातील तथ्य समजून केलेल्या नामस्मरणामुळे सर्वसामान्य सज्जन व्यक्ती आदरणीय बनते आणि आत्मप्रचितीनं समर्थ बनते. तर सत्ताधारी व्यक्ती आत्मप्रचितीच्या वा सत्याकलनाच्या नजीक येत नम्र आणि सज्जन बनते. ही बाब संतांच्या चरित्रात प्रकर्षानं आढळते. साध्या सज्जन व्यक्ती नामस्मरणाच्या सहाय्यानं लोकांच्या हृदयसिंहासनाच्या सम्राटपदी पोचल्या, तर राजे महाराजे नामस्मरणाच्या सहाय्यानं आत्मज्ञानी, निस्पृह आणि लोककल्याणकारी झाले. आजच्या काळात समजून केलेल्या नामस्मरणानं व्यक्तीला विश्वकल्याणाची मुक्तिदायी आस लागते. ते साध्य करण्यासाठी साधनं गोळा करण्याची कुवत येते आणि ही साधनं वापरून विश्वकल्याण प्रत्यक्षात आणण्याची शक्ती येते. अशा तऱ्हेनं नामस्मरणानं सर्व शक्तिमान सत्याची प्रचिती येते. नामस्मरणामुळे इतरांना अशा प्रचितीसाठी सहाय्यभूत ठरण्याची क्षमता येते. नामस्मरणानं आंतरिक प्रचिती स्वतःच्या क्षेत्रानुसार आविष्कृत करून प्रत्यक्ष लोककल्याण साधण्याची क्षमता येते. नामस्मरण हे नवजीवन देणारी संजीवनी आहे. मानव जातीच्या सर्व समस्यांवरील तोडग्यांना वा उपायांना परिपूर्णत्व आणणारं हे दिव्यतम असं रामबाण औषध आहे.